शिक्षण की राजकारण, ऐका खास मुलाखत. शिक्षण आणि राजकारण याचे प्रत्यक्ष अनुभव आपल्याला आज ऐकायला मिळणार आहेत. माऊली नमस्कार. नमस्कार. काय नाव माऊली तुमचं? माझं नाव आनंदराव माधवराव बादवड. गाव कोणतं तुमचं? आमचं नांदेड जिल्हा, तालुका लोहा, गाव कापशी. आता तुम्ही राहिला कुठे सध्या? आता सध्या राहायला आम्ही लक्ष्मीनगर मध्ये आहोत. लक्ष्मीनगर. विश्रांतवाडीच्या पुढे. बर, तुम्ही राजकारणात होता. हो. थोडं सांगा बरं राजकारणाबद्दल. राजकारणाबद्दल म्हणजे पहिले माणसं आमच्या काळातले सगळे इमानदार माणसं होते. आम्ही गावामध्ये त्या काळामध्ये आम्हाला पैसे बी जास्त येत नव्हते. 12 ते 20 हजार रुपये येत होते. त्या 20,000चा आम्ही मुरुम दगड गावात टाकून नीट करत होतो. 1 रुपया सुद्धा लाचारी पत्करली नाही आम्ही. 60 वर्षाचे फार्म असतील तर ते आम्ही ट्रॅक्टर भरायचं, एकदाच लोकायचं, 50-50 लोकायचं आणि ते घेऊन जायचं तहसीलला. आमदाराची तिथं आमच्या इथं बारडकर साहेब म्हणून आमदार होते. त्यांनी फोन करून सांगायचं सभापतीला, सभापती येऊन स्वतः काम करायचं. 1 रुपया लागत गेला नाही त्या काळामध्ये आम्हाला. काय एवढा इमानदारीचा काळ होता. आणि आम्ही सुद्धा खूप, भारताचे गृहमंत्री चव्हाण साहेब होते त्या काळात सुद्धा आम्ही खूप लोकांची कामं केली. काय चिखलीकर साहेब आमदार होते, आता बी आहेत ते. काय अशोकराव साहेब, चिखलीकर साहेब. पण ते काळ वेगळा होता साहेब. 2000च्या मधला काळ वेगळा आणि तिथून अलीकडला आलेला. आता शिक्षण नाही मुलाला दिलं, मुलं राहो की मुली राहो, यांना कमीत कमी 12वी शिकवली पाहिजे तर यांची जायदाद किंवा याचं शरीर, याचे मुलं बाळ हे जपल्या जातील. नाही तर काही जपणार नाही या काळामध्ये. आणि समजा एखाद्याने शिक्षण नाहीच घेतलं तर काय होईल? आता काय होईल त्याचं काहीच राहणार नाही. मला लिहून घेतील त्यात सगळं. म्हणजे जमाना चालू झाला. आता बी चांगले लोक आहेत, नाहीत असं नाही. इमानदारीचे लोक आहेत, ईश्वरी चिंतनाकडे राहणारे एवढा माऊलीच्या संघ समाज आहे. मग हे इमानदार लोक होते. याच्यामध्ये काय आहेत घोटाळेबाज, नाहीत असं नाही. पण सच्चाई इमानदारी करणारी आज तारावर चालली. तलवारीच्या धारावर चालावं लागते त्यांना. तुम्हाला असा काही अनुभव आला का की जे तुम्ही म्हणले इमानदारी नाहीये? आहे बी नाही बी. इमानदार नाहीये असं काय अनुभव एखादा आला का तुमच्या पूर्ण जीवनामध्ये असा? इमानदार नाही म्हणायचा. या माणसावर आमच्या इथे एका 302 ची कलम झाली होती. ती कलम मी मिटविली इमानदारीने. आणि त्याच्यानंतर राजकारणाचा घोटाळा. त्यांना पदावर जायचं होतं. ते माणूस 70-80 एकरचा धनी होता. आपली गरिबी, आपण 2 एकरचे मालक. त्यांनी मला धमकी दिली. नंतर 302 ची कलम मिटवली आम्ही. मग मिटल्याच्या नंतर मी 5वा मेंबर होतो त्यावेळेस. ही कलम मिटल्याच्या नंतर यांनी दुसऱ्या वेळेस सांगितलं की बाबा मला राजकारणात जायचं आहे, माझ्या कुणाला सरपंच करायचे आहे. म्हणलं 35 वर्ष सरपंच की गाजवली आहे तुम्ही. आता याच्या पुढे नको आहे. 302 ची कलम झाली, तुम्ही घरी बसा. ऐकले नाही तर मला धमकी दिली. काय धमकी दिली तुम्हाला? तुझ्या घरावर धोंडे घालतील म्हणले लोक. मी म्हणलो बा कोणा गोरगोरी मी नाशच केलो नाही, विरोध नाही मला कोणाचा. आणि आजही बघायचं झालं तर बघा म्हणलो कोणाची बाई सरपंच होती ती. मग आमची भाऊजही सरपंच झाली. त्याच्यानंतर त्यांना राग आला. माझ्यावर अनेक आरोप केले त्यांनी. पण आरोपामध्ये मला सपोर्ट होता. माझं काही वाकडं झालेलं नाही. मी जशाला तसा राहिलो. काय मला कुठला डाग लागला नाही. त्याच्यानंतर सुद्धा आज बी मी गावामध्ये फिरलो तर एक इमानदारीचं फळ सांगतो तुम्हाला की आजही लोक निवडून येतात तुमच्यासारखे पोरं. काय ते इमानदारी सच्चाईचं सांगतो. बरं मला सांगा, आता तरुण पिढी जी आहे यांनी राजकारणात पडावं, समाजकारणात पडावं की आपला व्यवसाय करावा का नोकरी करावी? हे बघा, ज्याच्यामध्ये साम दाम आणि दंड आहे, ज्याच्याकडं कळालं का तुम्हाला? आर्थिक बाजू भरभक्कम आहे, मनुष्यबळ आहे, ज्ञान आहे, तर ह्या माणसांनी राजकारणात जावं. आणि ज्याच्याकडे काही नाही ना, आमच्यासारख्या भुकड माणसांनी जाऊ नये. आम्हाला भाकर भेटलं नाही काही काळामध्ये इमानदारी बाळगताना. आणि आजही मी असाच आहो. माझ्या नावावर 1 रुपया सुद्धा नाही बँकेला कुठं. ही इमानदारीचं फळ. आजही माऊलीच्या जीवनावर आम्ही इथं राहतो. आता तुम्ही सध्या राहिला कुठे? आम्ही लक्ष्मीनगर मध्ये. म्हणजे लक्ष्मीनगर म्हणजे कोणतं क्षेत्र? विश्रांतवाडीच्या पुढे खाली एक अर्धा किलोमीटरच्या वर जावं लागतं. अर्धा किलोमीटर. आता सध्या तुम्ही काय करता? सध्या मी काहीच काम करत नाही. 2 मुलं बिल्डिंगचे कामं करतात. काय मी आरामशीर इथं माऊलीच्या मंदिरात येतो. ज्ञानेश्वरी आहे सोबत. ज्ञानेश्वरी वाचवतो मी. या ज्ञानेश्वरीचं पारायण चालू असते. म्हणजे ज्ञानेश्वरीचं पारायण म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही जिथं तिथं तुमची ती ज्ञानेश्वरी आमच्या सोबत. हे पहा ज्ञानेश्वरी. मित्रांनो,
पाहू शकता आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी ते जातील त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी त्यांच्या बरोबर आहे. ही ज्ञानेश्वरी. पहा म्हणजे जुनी पिढी कशी होती आणि आत्ताची पिढी कशी आहे याबद्दल अतिशय सविस्तर माहिती माऊलींनी आपल्याला सांगितले. अजून एक माहिती सांगतो. सांगा की माऊली. या ज्ञानेश्वरीचा अनुभव सांगा की ज्ञानेश्वरी. आमचे घरी गाय पहिल्या सुरला येऊ लागली होती, म्हणजे पहिल्या वेळेस ती गाय येताना ते वासरू बाहेर येत नव्हतं. बाबा आमचे ओढू लागले. वडत असताना बाबाला निघणं गेलं. ते मला म्हणले, अरे त्या पोतीमध्ये काय पडलंय म्हणले तुझ्या, उठून ते गायचं वासरू ओढ म्हणले, डॉक्टरला बोलू. मी काय केलं, माऊली वाचीचा 12 वाद्य चालू होता, ते तांब्यातलं पाणी घेतलं आणि माऊलीच्या गायीच्या शेपटावर सोडलं आणि एक सांगितलं की माऊली तुझी डिलिव्हरी करा. हात लावलो असा खुराला आणि बाबांनी वासरू ओढलं, ओळखून लिंबातली जशी बी बाहेर येते लिंबोळीचं तसं बाहेर आलं वासरू. हे जीवनातले अनुभव असे भरपूर आहेत आमच्या, नाही तसं नाही. म्हणून आम्ही ज्ञानेश्वरी सोबत ठेवतो. हा, ती माया आहे खरी ज्ञानाची. तिच्यामध्ये सत्ता आहे, ज्ञान आहे. आताची नवीन जी पिढी आहे, आमच्यासारखी तरुण पिढी, हा, यांना तुम्ही काय संदेश द्याल आता? आता आमचा संदेश एकच आहे की तुम्ही एकच करा की वर्तणूक चांगली, समाजाला सुख द्या, जेणेकरून तुमच्यामुळं समाजाला सुख भेटेल. हे काम करा. तुमच्या जीवनामध्ये तुमचा परिवार सुखाचा होईल. काय मुलं बाळ सुखानं जगतील. अपराधपर करून पैसा गोळा करसाल, काही करसाल तर लेकरं बाळा वाया जातील. उद्या हाती लागणार नाहीत कोणी. लक्षात ठेवा, एकच अनुभव आहे आमचा जीवनातला. आम्ही हजारो लोकांचं बघितलंय. कोणाचा म्हणून अनुभव काय काय सांगावं आता, कोणाचा नाच. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य किती वर्ष होता? मी 15 वर्ष होतो. 15 वर्ष. हा. मग कधी तुम्ही सरपंच पदापर्यंत गेलता का? नाही नाही, मला वेळ आली पण मी गेलो नाही. कारण का, सरपंच पद दुःखाचं असते. मेंबर जे असते ना, आपल्या मनावर आहे सरपंचाला, हे काम कर सरपंच म्हणलं ते करते. आणि आपण सरपंच झाल्याच्यानंतर या 10-11 लोकांचं आपल्याला ऐकावं लागतं. हे जड काम असतं. मग राजकारण सोडल्यापासून आता तुम्ही जवळ राजकारण सोडलंय. हो, सोडलं. मग तेव्हापासून तुम्ही काय करताय सध्या आता? मी आता काहीच करणार. काळ्या दगडाचं काम करत होतो. मी काळ्या दगडाचा मिस्त्री होतो. ह्या समोरच्या हा, म्हणजे हे दगडी आम्ही घडवत होतो. ह्या दगडी तुम्ही घडवता. हा, सध्या तुम्ही काय करत आता नाही, नाहीत? बंद केलं मुलांनी काम. आता माझं वय जवळपास म्हणजे 66 वर्ष चालू आहे. आता बंद केलं त्यांनी. बंद करावं. तुम्ही आता आळंदीत आलेला आहात. हा, आळंद आता तुम्ही वारीला गेलता का हो? वारीला नाही गेलो मी. मग तुम्ही आता तब्येत बरोबर नव्हती. तब्येत बरोबर नव्हती. कोणती कोणती ठिकाणे फिरलाय आता महाराष्ट्रामध्ये अशी? महाराष्ट्रामध्ये पंढरपूर आणि शिखर शिंगणापूर, जेजुरी आणि तसे ठिकाणं आम्ही नांदेडलाच कामं करत होतो. 2008 मध्ये नांदेडला कामं केलो होतो आम्ही. गुरुतागदीचे कामं होते. मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यावेळेस. त्यांनी पैसा दिलता त्या ठिकाणी, त्या बजेट दिलतं, त्या बजेटावर कामं केली. त्यावेळेस अजितदादा पवार बांधकाम खात्याचे मंत्री होते. त्यांनी माहिती विचारली आम्हाला. खूप अनुभवी माणूस होते ते बी. अजितदादा पवार म्हणजे कामाचा माणूस आणि अनुभवी माणूस होते. हा, एवढा भारी माणूस होता. आता एक शेवटचा प्रश्न. हा, इथं आळंदीला आल्यावर कसं वाटते तुम्हाला? आनंद वाटते. इथे सुखाचा दिवस आहे. इथं काय करायचंय आता, आम्हाला काही कमवायचं नाही. मुलं तुमच्यावानी आता त्याला व्यवहार करायचे, लेकरं बाळ झाले, सगळं झालंय. आता सुखाचे दिवस एकच की ज्ञानेश्वरी घ्यायची, वाचीत बसायचं, सत्संग करायचा आणि उरलेला वेळ इंद्रायणीच्या काठावर येऊन थोडं बसायचं, अर्धा घंटा, तासभर. त्याच्यावर काय करायचं आपल्याला? माऊली, खरंच तुम्ही अतिशय छान अशी प्रतिक्रिया आम्हाला दिलेली आहे. धन्यवाद माऊली.